दुधाच्या धारा नवी समृद्धीच्या धारा. हिरकणी गोळी पेंडणे आणला आनंद घरा. स्वराज्य डेअरी फार्म कसबखेडा योगेश सर आवटे यांच्या गोट्यावरती भेट देण्यासाठी आलेलो आहोत. गेल्या 7 महिन्यापासून ते आपली हिरकणी पशुखाद्य त्यांच्या गोट्यावरती वापरत आहेत. तरी त्यांचा जो काही अनुभव आहे तो आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. नमस्कार. नमस्कार. हिरकणी पशुखाद्य जेव्हापासून तुम्ही वापरताय तेव्हापासून तुम्हाला तुमच्या जनावरांमध्ये दुधाला फॅटला काय बदल जाणवला? बदल तर भरपूर जाणवला. जेणेकरून आज एवढा काय आहे मी सुरुवातीला, कारण मी स्वतः पण विकतो. मी बरेचसे प्रोडक्ट विकत पण होतो, गायला खवगाला पण होतो. पण जो हिरकिनीचा रिझल्ट मला वाटला तो अतिशय बेस्ट वाटला. त्यातल्या त्यात तुझा 1000 प्लस आपली जी सुग्रास आहे हिरकणीची, गर्भशक्ती आहे, प्रोस्टार आहे, सहसा माझ्या गोठ्यामध्ये मी आतापर्यंत 1000 प्लस हीच वापरली. आणि आपलं मिनरल मिक्सर 24 किलो मध्ये ते आपल्याकडे कंटिन्यू असतं. त्याच्यामुळे एक फरक असा वाटला का गाई जी आहे तर जी चमक आहे गायवरची 10,000 प्लस सुग्रास दिल्यामुळे ती कंटिन्यू राहिली असं लक्षात आलं या मागच्या 4-5 महिन्यापासून. आणि दूध देण्याची जी क्षमता आहे, जी काय होतं तर काही कालांतराने कधी कधी दुधाचं प्रमाण घटायचं, कधी कधी वाढायचं. पण ते दिल्यानंतर दुधाचा जे प्रकार आहे तो संलग्न राहिला, सारखं दूध निघायला लागलं. एवढा एक फरक चांगला जाणवला गायची चमक. आणि गाय राहिल्यानंतर आतापर्यंत रिपीट नाही झाली. जशी 2-3 गाय आपण लावलेल्या आहे हिरकणी स्पर्धा चालू झाल्यापासून, तो तसं मला रिपीट डबल लावण्याचा योग नाही आला. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही गर्भशक्ती वापरली तुमच्या गोट्यावरती गायांना. तर गर्भशक्ती जेव्हा तुम्ही खाऊ घातली तर काय फरक वाटला का तुम्हाला? गर्भशक्ती खाल्ल्यानंतर जनावराचं दूध वाढलं किंवा कासेमध्ये जनावराच्या किंवा इतर गोष्टीमध्ये काय बदल जाणवले तुम्हाला? गर्भशक्ती बघा सर, एक जर्सी गाय, त्याच्यानंतर एक काळी गाय खाली बसलेली, हिला जे वापरला आपण या गाईला एका खडाला मस्टडीज झाला होता. मस्टडीज झाल्यामुळे ते सळजे थोडंसं बारीक पडलं होतं. बारीक पडल्यामुळे आम्हाला वाटलं आणि ट्रीटमेंट पण घेतली होती. त्यातून दूध एकदम कमी निघाला नाही. म्हणलं आता पूर्वीच गायला देऊन टाकू. पण तिला आपण गर्भशक्ती चालू केली, 8व्या महिन्यापासून चालू केली. आणि 2 महिने तिला दोनच गोळ्या दिल्या आपण. मला की आपल्या 3 देण्या गोळ्या द्यायचा विचार होता, पण 2 दिल्या. 2 दिल्याच्या नंतर 4ही सड ज्यावेळेस ती काशी लागली, जे बारीक पडलेलं सड होतं ते पण त्या बाकीच्या 3च्या साईजला आलं. आम्हाला विकायचा प्लॅन कॅन्सल केला, तर जेणेकरून आम्हाला कळालं का बाबा हे सड दूध येऊ शकतं त्याच्यामध्ये. आणि फरक असा जाणवला का आज तर डेव्हलप भरपूर झाली. आणि मागच्या टोप्याला 6 लिटरच्या वरतीनं दूध गेलं नाही. आज ती सकाळी 9 लिटर आणि संध्याकाळी 7.5 लिटर पर्यंत दूध देते. हा. आणि मागच्या टोप्याला ज्यावेळेस ती जणली होती तेव्हा आम्हाला वासरू वाढावं लागलं. त्यावेळेस ती कधी जणली, आमच्या माघारीच जणली जाते. सकाळी आम्ही दूध काढला आल्यानंतर पाहतो ती वासरू तिथं पडलेलं होतं. एकंदरीत बघता तुम्ही जेव्हा हिला गर्भशक्ती खायला दिली तेव्हा तुम्हाला काय वासरू ओढण्याची आवश्यकता पडली नाही? काही जार वगैरे 1.5-2 तासानंतर जार पण व्यवस्थित पडला. सगळ्या गोष्टी बदलल्या. मागच्या डोक्याला मला हात घालून जार काढावा लागला होता, कारण तू ओढलं होतं ना. मग जार पडण्याला फार परेशान झाली. 8 तास जार नव्हता पडला. मग हात घालून डॉक्टरनं जार बाहेर काढला. तसंच त्या गाईला पण, तिला पण आपण गर्भशक्तीच्या 2 गुण दिल्या होत्या. तिला पण गरज नाही पडली, जारची गरज नाही पडली, वासरू वाढायची गरज नाही पडली. आणि डॉक्टरचा 1 रुपया खर्च नाही. एवढा एक अनुभव त्यातून जाणवला गायांसाठी. आता तुम्ही ज्याप्रमाणे आता थोड्या वेळपूर्वी आपली चर्चा झाली तेव्हा सांगितलं की कालवड आहे तुमची, तिला लंपी झाला होता, ही चारा खात नव्हती. तर तुम्ही जेव्हा हिला 10,000 प्लस पशुखाद्य खात होती कंटिन्यू मध्ये, लंपी मध्ये सांगितलं, काय फरक जाणवला तुम्हाला याच्यावरती? फरक असा झाला, हिला लंपी झाली, पूर्ण शरीरावर गाठा झाल्या. झाल्यामुळे ती फार इतकी झाली. डॉक्टरची ट्रीटमेंट चालू होती. चारा खाणं तिला 2 दिवस चारा खाल्ला सुरुवातीला, नंतर चारा खाणं लगेच बंद केला. पण तिने एक चांगलं काम केलं की तिने खाद्य खाणं बंद केलं. खाद्य खाण्यामुळे आपल्याकडे 10,000 प्लस सुरुवात होती. आपण ती किलो 1.5 किलो एक टायमाला खायचीच, किलोभर खायची. मग थोडं वाढवत 1.5 किलो पण खायला लागली. आणि मग तिला काय केलं, सुग्रासवर ती कमीत कमी 15 दिवस, फक्त सुग्रासवर 15 दिवस. त्या सुग्रासच्या क्वालिटीमुळे ती गाय आज वाचली असं म्हणायला मला हरकत नाही. आज माझी करवड तिच्यामुळे वाचली. आणि अंगावरती पण चंगली झाली, आता परत चमक चांगली यायला लागली. आणि तिला 30,000 आपण कंटिन्यू ठेवली, तशीच कंटिन्यू ठेवली. तुम्ही समाधानी आहे? एकदम समाधानी, पशुखाद्य एकदम समाधानी. सगळ्या प्रकारची रिझल्ट. बाकीच्या समजा शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला देताल की पशुखाद्याबद्दल वापरलं पाहिजे नाही? नक्कीच प्रत्येकाने आपल्या पशुधनाची काळजी घेतलीच पाहिजे. म्हणजे पशुआहार वापरलंच पाहिजे, जेणेकरून सगळ्या गोष्टी जर सोयीस्कर होत असेल एकाच पशुखाद्यामध्ये तर का नाही वापरावा, हेच मत वापरतोय. चला, धन्यवाद. थँक्यू.